हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही। एवढी सविस्तर आणि योग्य माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचे औक्षण कसे करायचे, भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त, भद्रा काळ कोणता आहे, राहू काळ कधी आहे, या दोन वेळा सोडून आपल्याला कधी भावाला औक्षण करायचं आहे, भावाला औक्षण करण्यासाठी दिशा कोणती असावी, भावाचं तोंड कोणत्या दिशेला असावं, बहिणीचं तोंड कोणत्या दिशेला असावं, भावाचं औक्षण करण्यासाठी जे आपण औक्षणाचं ताट तयार करतो तर ते कसं तयार करावं, त्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, प्रत्येक वस्तूचं महत्त्व आणि सर्वात महत्त्वाचं औक्षण करताना बरेच जण जिथे 99% चुकतात ते म्हणजे सुपारी आणि अंगठीने ओवाळताना। बऱ्याच जणांना हे माहित नाही की सुपारी आणि अंगठी भावाच्या चेहऱ्यासमोरून किंवा डोक्यावरून किती वेळा ओवाळायची असते, किती वेळा सुलट्या साईडने म्हणजे क्लॉकवाईज आणि किती वेळा उलट्या साईडने म्हणजे अँटी क्लॉकवाईज ती ओवाळायची असते हे माहित नसतं। त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने आपण ओवाळतो आणि भावाला राखी बांधतो। आणि औक्षण करण्याचा सुद्धा एक क्रम आहे, सुरुवात कशी, शेवट कशावर करायच्या, अशा सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि हो, पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे आणि प्रत्येक महिन्याला आपण जो पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तो कशा प्रकारे करायचा आहे हेही सांगणार आहे। आणि हो, नारळी पौर्णिमेपासून घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा हे प्रत्यक्ष पूजा मांडणी, पूजा विधीसह, स्तोत्र मंत्रासह जर तुम्हाला संकल्पयुक्त 21, 41, 108 सत्यनारायण करायचे असतील तर तेही कसे करायचे अशी सर्व माहिती दिलेला व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे, तर तो तुम्ही नक्कीच बघू शकता। खूप काही तामझाम नाही, साधी सोपी पूजा मांडणी आणि पूजा विधी त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे। यंदा 2026 मध्ये नारळी पौर्णिमा ही गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी 9:47 संपत आहे। सर्वप्रथम आपण दर महिन्याला आपण जो पौर्णिमेचा सत्यनारायण करतो त्याबद्दल माहिती घेऊया। पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्ही 27 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकता, पण काही कारणाने 27 तारखेला तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 28 तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये कधीही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा सत्यनारायण करू शकता। कारण 27 तारखेला जरी पौर्णिमा तिथी असली तरी 28 तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे ती दिवसभर मान्य असणार आहे। म्हणून 28 तारखेला सुद्धा दिवसभर तुम्ही सत्यनारायण करू शकता। आणि राखी पौर्णिमा जी आहे ती सुद्धा यंदा 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी आपल्याला साजरी करायची आहे। यंदा राखी बांधण्यासाठी हे 3 शुभ मुहूर्त सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत। त्यातला पहिला सकाळचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 पर्यंत आहे। या वेळेमध्ये तुम्ही जर तुमच्या भावाला राखी बांधली तर अतिशय उत्तम आहे। जे भाऊ ऑफिसला वगैरे जातात सकाळी लवकर तर त्यांनी या वेळेमध्ये बांधली तर अतिशय उत्तम आहे। त्यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:03 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत आहे। या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता। त्यानंतरचा सायंकाळचा शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी 7:43 पासून ते रात्री 9:30 पर्यंत आहे। या 3 सुवर्ण मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाढेल। त्याचबरोबर राहू काळ सुद्धा आहे। राहू काळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रानुसार राहू काळात कोणतेही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही। त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 पर्यंत राहू काळ आहे, तर या वेळेमध्ये भावाला ओवाळायचंही नाहीये आणि भावाला राखी सुद्धा बांधायची नाहीये। आणि बघा, जवळजवळ 2-3 वर्षापासून रक्षाबंधन म्हटलं की भद्रा काळाचं आपल्याला खूप टेन्शन असायचं। हा भद्रा काळ बराच वेळ असायचा आणि ती वेळ सोडूनच मग आपल्याला भावाला राखी बांधावी लागायची। कारण असं म्हटलं जातं की भद्रा जी आहे ती शनिदेवांची बहीण आहे, सूर्याची मुलगी आहे। तर भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी रावणाचा प्रभू श्रीरामांच्या हाताने मृत्यू झाला। म्हणून हा जो भद्रा काळ आहे
तो कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी, शुभ कामं करण्यासाठी, यज्ञ वगैरे करण्यासाठी अशुभ मानला जातो, म्हणून भद्रा काळामध्ये भावाला राखी बांधायची नसते. तेव्हापासून अशी मान्यता आहे. तर हा भद्रा काळ जो आहे तो यंदा 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे. त्यामुळे दिवसभर कधीही 28 तारखेला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तसंच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत शुभ ठरत असून राहू काळ वगळता तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता, किंवा जे 3 शुभ मुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एका मुहूर्तावर राखी बांधणं शुभ आहे. आता भावाला राखी बांधण्यासाठी सर्वात अगोदर भावाला बसण्यासाठी आसन किंवा पाट टाकायचा आहे. त्या पाटासमोर आणि त्या आसनासमोर रांगोळी छोटी का होईना, एखादं फूल असेल, स्वास्तिक असेल, आवर्जून काढून घ्यायचं. बिना रांगोळीचं भावाला ओवाळायचं नाही, हे अशुभ मानलं जातं. खूप बहीण भाऊ किंवा बऱ्याचशा फॅमिली खूप थाटामाटामध्ये रक्षाबंधन साजरं करतात, पण नकळतपणे ही छोटीशी गोष्ट विसरतात आणि मग हे कुठेतरी चुकीचं आहे. एक वेळ तुम्ही तुमच्या भावाला सोफ्यावर बसून ओवाळा, खुर्चीवर बसून ओवाळा, पण त्याच्या समोर खाली जी आहे छोटंसं का स्वास्तिक का होईना किंवा छोटंसं फूल का होईना रांगोळीने काढायचं आहे आणि त्या रांगोळीवर हळद कुंकू आवर्जून टाकायचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली आणि 99% महिलांकडून नकळतपणे होणारी ही चूक आपल्याला टाळायची आहे. दुसरी गोष्ट जी खूप कॉमन आहे पण बरेच जण ती विसरतात, ते म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही वेळ असू द्या दिवसभरातील आपण भावाचं औक्षण करतोय, भावाला ओवाळतोय, तर त्या वेळेला आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित असावा. नाहीतर तुमच्या देवघरामध्ये अंधार आणि तुम्ही घरामध्ये रक्षाबंधन साजरं करताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे अगोदर देवासमोर दिवा लावून घ्यायचा. आपल्या देवघरामध्ये जी कुलदेवीची मूर्ती असते किंवा जो फोटो असतो किंवा जे सगळे देव आहेत त्यांना हळद कुंकू वाहून घ्यायचं, आपल्या कपाळाला लावायचं आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या किंवा आपल्या देवघरातील देवी देवतांच्या साक्षीने आपल्या घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला रक्षाबंधन जे आहे ते साजरं करायचं आहे. बहीण भावाने ओवाळण्यासाठी भावाचं तोंड पश्चिमेकडे येईल, बहिणीचं तोंड पूर्वेकडे येईल, किंवा भावाचं तोंड पूर्वेकडे येईल, बहिणीचं तोंड पश्चिमेकडे येईल, अशा पद्धतीने बसायचं आहे. पण कोणाचंही दोघांपैकी एकाचंही तोंड दक्षिणेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला बसायचं नाहीये. त्याच्यामुळे पूर्व पश्चिम जी दिशा आहे ती राखी बांधण्यासाठी किंवा भावाचं औक्षण करण्यासाठी योग्य मानली जाते. ओवाळण्यासाठी ताट तयार करताना तांब्याचं, पितळाचं किंवा चांदीचं ताम्हण घेण्याचा प्रयत्न करा. हे तिन्ही ताम्हण तुमच्याकडे नसतील, अशा तिन्ही प्लेट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्टीलची प्लेट घ्या. पण ओवाळण्यासाठी, औक्षणाचं ताट बनवण्यासाठी कधीही प्लास्टिकच्या ट्रेचा किंवा आजकाल बरेचसे बघा डेकोरेशनचे वगैरे ते छोटे छोटे ओवाळण्याचे ट्रे मिळतात, छोट्या छोट्या प्लेट मिळतात. वजनाला खूप हलक्या असतात, त्या कोणत्या धातूच्या आहेत काय काही माहित नाही, पण जनरली त्या प्लास्टिकच्या असतात असं मला वाटतं. म्हणून तशाही प्लेट घेण्याचं जे आहे ते टाळा. काहीच नसेल ना तर मी सांगितल्याप्रमाणे अगदी छोटीशी जी प्लेट असते आपल्या घरात स्टीलची, ती घेतली तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये कुंकू, अक्षदा, सुपारी, कीड न लागलेली चांगली सुपारी घ्यायची आहे, अंगठी घ्यायची आहे. अंगठी नसेल तर सोन्याचा कोणताही दागिना चालेल, पण मंगळसूत्र गळ्यातलं काढून घेऊ नका. कारण मी बऱ्याच जणांकडे बघितलं आहे की गळ्यातलं मंगळसूत्र काढतात आणि ते ठेवतात, त्याच्यामध्ये काळे मणी असतात. एक वेळा तुमच्याकडे अंगठी नसेल, सोन्याची तार असेल किंवा कानातलं असेल, काहीही दुसरा सोन्याचा दागिना असेल तो घ्या, पण मंगळसूत्र जे आहे ते ओवाळण्यासाठी घेऊ नका. याच बरोबर कापूस लागणार आहे आणि साखर घ्यायची आहे, किंवा साखरेऐवजी तुम्ही जी काही मिठाई तुमच्याकडे असेल, पेढा वगैरे खाऊ घालण्यासाठी, तोंड गोड करण्यासाठी ते घ्यायचं आहे. त्याचबरोबर निरांजन घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात, मी असं बघितलं सुद्धा आहे की देवासमोरचा जो दिवा लावलेला असतो तेलाचा, तेच औक्षणाच्या ताटामध्ये ठेवतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, ते नाही ठेवायचं. दुसरी एक निरांजन घ्यायची, कोणत्याही धातूची घ्या. तुमच्याकडे स्टीलची असेल, चांदीची असेल, पितळेची असेल, तांब्याची असेल, कोणत्याही धातूची निरांजन असेल, निरांजन घ्या. त्यामध्ये जे कोणतं तेल आपण देवासाठी वापरतो ते तेल टाका. 2 उभ्या वाती घ्या, त्या एकत्र आपल्या हाताने चोळा, एकमेकांमध्ये त्या वाती गुंतवा. 2 उभ्या वातींची एक वात तयार करा आणि ही वात त्या निरांजनामध्ये आपल्याला ठेवायची आहे. या प्रकारे औक्षणाचं ताट जे आहे ते तयार करायचं आहे. भावाला आपण आसनावर बसवलेलं आहे, समोर रांगोळी सुद्धा काढलेली आहे, भावाच्या डोक्यावर टोपी घालायला दिलेली आहे किंवा रुमाल टाकलेला आहे. आता त्यानंतर सर्वात अगोदर भावाला दोन्ही भोवयांच्या मध्यभागून
खालून वर या पद्धतीने कुंकू लावायचं आहे। आता बरेच जण काय करतात की कुंकू ओलं करून घेतात, तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण आमच्याकडे जनरली कोरडच कुंकू घेतलं जातं म्हणून मी कोरडं कुंकू घेतलेलं आहे। आणि हे जे कुंकू आहे ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे। तुमच्याकडे तुम्ही कुंकुमार्चन केलेलं कुंकू असेल तर ते आवर्जून घ्या। कुंकुवानंतर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या भावाच्या डोक्यावर टाकायच्या आहेत। आता अक्षदा खूप साऱ्या भावाच्या केसांमध्ये त्या जमा होतील एवढा नाही, अगदी 4-5 दाणे जे असतात अक्षदांचे ते आपल्याला भावाच्या डोक्यावर टाकायचे आहेत। आणि त्यानंतर सुपारी व अंगठी घ्यायची आहे। बरेच जण सुपारी व अंगठी एकत्र आपल्या उजव्या हातामध्ये घेतात आणि त्यानंतर त्या दोन्हींनी एकदाच ओवाळतात, पण बरेच जण सुपारी आणि अंगठी वेगवेगळी घेतात आणि वेगवेगळं त्याने ओवाळतात। ह्या दोन्ही पद्धती योग्य आहेत। या दोन्ही पद्धतीनुसार तुम्ही सुपारी आणि अंगठीने भावाला ओवाळू शकता। तर समजा तुम्ही सुपारी आणि अंगठी एकत्र हातामध्ये घेतली आहे तर अशा वेळेला त्या दोन्ही उजव्या हातात धरल्यानंतर आपल्या भावाच्या चेहऱ्याला, पूर्ण असं डोक्याला नाही, आपल्या भावाच्या चेहऱ्याभोवती पहिल्यांदा सुरुवातीला फर्स्ट टाइम क्लॉकवाईज ती सुपारी फिरवायची, ताम्हणाला लावायची। त्यानंतर दुसऱ्या वेळेला सेकंड टाइम ती सुपारी आपण ताम्हणाला लावलेली अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या साईडने फिरवायची आणि ताम्हणाला लावायची। त्यानंतर परत तिसऱ्या वेळेला क्लॉकवाईज म्हणजे सरळ रेषेने आपल्या भावाच्या चेहऱ्याभोवती फिरवायची आणि ताम्हणामध्ये ठेवायची आहे। म्हणजे सुपारी आणि अंगठी भावाच्या चेहऱ्याभोवती गोल 3 वेळा फिरवायची आहे। पहिल्या वेळेस क्लॉकवाईज, दुसऱ्या वेळेस अँटी क्लॉकवाईज आणि तिसऱ्या वेळेस क्लॉकवाईज। बरेच जण म्हणतात की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज समजत नाही, तर मराठीमध्ये सांगते। पहिल्या वेळेस जसं घड्याळ फिरतं सरळ तसं सरळ सुपारी किंवा अंगठी जी आहे ती भावाच्या डोक्याभोवती फिरवायची, दुसऱ्या वेळेस उलट्या दिशेने घड्याळाच्या उलट्या दिशेने आणि परत तिसऱ्या वेळेस घड्याळाच्या सरळ दिशेने, अशी 3 वेळा अंगठी आणि सुपारी जी आहे ती भावाभोवती त्याच्या चेहऱ्याभोवती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती ताम्हणामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर कापूस जो आहे तो भावाच्या डोक्यावर ठेवायचा आहे। त्यानंतर भावाला राखी बांधून घ्यायची आहे। त्यानंतर जे काही गोड असेल आपल्या ताम्हणामध्ये तर ते भावाला थोडंसं खाऊ घालायचं आणि त्यानंतर 5 वेळेला भावाच्या चेहऱ्याभोवती ओवाळायचं आहे। बरेच जण काय करतात की चेहरा एकीकडेच राहतो आणि खूप गोल खालून वरून ओवाळतात, तर असं ओवाळायचं नाहीये। त्या दिव्याची ज्योत जी आहे ती आपल्या भावाच्या चेहऱ्यावरून फिरावी, त्या भावाच्या चेहऱ्यावर त्या ज्योतीचा जो प्रकाश आहे तो पडावा, अशा पद्धतीने ओवाळायचं आहे। आता या ताम्हणामध्ये आपण ज्याही काही वस्तू घेतलेल्या आहेत जसं की कापूस, तर कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं हा त्यामागचा भाव आहे। त्यानंतर कुंकू, कुंकू हा सौभाग्यतेचं प्रतीक मानलं जातं। त्यानंतर अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा, अक्षताप्रमाणे औक्षवंत तू हो, तेवढं आयुष्य तुला लाभू दे, तुझ्या आयुष्यामध्ये अक्षतांसारखं अखंड यश तुला मिळू दे, हा त्यामागचा भाव आहे। त्यानंतर सुपारी, सुपारी सारखं टणक तुझं आरोग्य कायम राहू दे, म्हणजे तुला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे, हा त्याच्या मागचा भाव आहे। त्यानंतर येते ती म्हणजे अंगठी किंवा सोन्याचा जो काही तुम्ही कोणता दागिना घेतलेला असेल तर तो, तर सोन्यासारखं निष्कलंक तुझं आयुष्य लागू दे, सोन्यासारखी झळाळी कायम तुझ्या आयुष्यामध्ये असू दे। 2 उभ्या वाती एकत्र जोडून म्हणजे शिव आणि शक्ती स्वरूप त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होईल। आणि दिव्यामध्ये तेल घ्यायचं आहे, कारण मनुष्याला कधीही तुपाने ओवाळू नये आणि देवाला कधीही तेलाने ओवाळू नये, त्याच्यामुळे तेल जे आहे ते आपल्याला ओवाळण्यासाठी निरांजनामध्ये घ्यायचं आहे। आय होप औक्षणाच्या ताटाबद्दल, औक्षण कधी करायचं, कसं करायचं, राहू काळ, भद्रा काळ, पौर्णिमा तिथी कधी लागत आहे, कधी संपत आहे, पौर्णिमेचा सत्यनारायण कधी करायचा आहे, अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तरी अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि हो, रक्षाबंधन म्हटलं की हीच राखी बांधा, अशीच राखी घ्या, त्या रंगाची बांधू नका, ह्या रंगाची घ्या, असे खूप सारे व्हिडिओज किंवा अशी माहिती तुम्हाला आजूबाजूला ऐकायला मिळेल। अशा कोणत्याही गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका। अगदी तुमच्या घरातील पांढरा धागा तुम्ही हळदीत मिसळून तो धागा जरी हातावर बांधला ना, शेवटी काय आहे, भाव महत्वाचा आहे, तो धागा महत्वाचा नाहीये। त्याच्यामुळे जी राखी तुम्हाला अट्रॅक्ट करते ती राखी तुम्ही घ्या आणि आपल्या भावाच्या हातावर बांधून रक्षाबंधन सुखा समाधानाने आणि आनंदाने साजरी करा। ही चूक झाली, ती चूक झाली, आता काहीतरी वाईट होईल, माझ्या भावासोबत असं होईल, असं काहीही नाहीये। आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्म
कर्मानुसार होत असतं, काही चुका झाल्या म्हणून वगैरे देव आपलं कधीच वाईट करत नसतो, कारण देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाहीये. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील, पण कोणत्या गोष्टी आपण आत्मसात करायच्या आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या हे आपल्या हातात आहे. त्यामुळे पूजा, पाठ, पारायण ह्या गोष्टींना न घाबरण्यापेक्षा मग असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, ह्या सगळ्या गोष्टी मनातून काढून ठेवायच्या आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची की देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाही आणि देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपण फक्त आपले कर्म चांगले ठेवायचे. आपण जर आपले कर्म खराब केले तर आपल्या पुढे आयुष्यामध्ये, भविष्य काळामध्ये ते भोग म्हणून आपल्या समोर येणार आहेत आणि ते भोग आपल्याला भोगावेच लागतील. मग देव सुद्धा त्याच्या आडवं येऊ शकणार नाही. नमस्कार.